नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण ढोकळ्याची रेसिपी बघूया। त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी इथं साखर घातलेला आहे एका बाउलमध्ये। त्यानंतर 1 चमचा मीठ घालत आहे, 1 चिमूट अगदी चिमूटभर हळद घालायची आहे। हळद जास्त घातली तर ढोकळ्याला कलर लाल येईल, त्यामुळे 1 चिमूट अगदी घाला। लिंबू आपण यामध्ये पिळणार आहोत। माझ्याकडे लिंबू सत्व नसल्यामुळे मी लिंबू पिळत आहे। 1 लिंबू पिळलेला आहे मी यामध्ये। लिंबू पिळून झालेला आहे आपल्या यामध्ये। आता ज्या वाटीनं आपण डाळीचं पीठ घेणार आहे त्या वाटीनं 2 वाटी डाळीचं पीठ तर 1 वाटी पाणी या प्रमाणानं आपण यामध्ये पाणी घालूया आणि साखर पूर्ण विरघळोपर्यंत आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया। अगदी साखर पूर्णतः विरघळली पाहिजे। आता आपण ज्या वाटीनं पाणी घेतलं त्याच वाटीनं डाळीचं पीठ 2 वाटी घेत आहोत। डाळीचं पीठ घेताना दाबून भरायची नाही, अगदी वरच्या वरती अलगद घालायचं आहे डाळीचं पीठ। बघत असाल, तुम्हाला दिसत असेल, मी डाळीचं पीठ अगदी वरच्या वरतीच घेतलेलं आहे, दाबून भरलेलं नाही आहे। त्याप्रमाणे 2 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता हे डाळीचं पीठ छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही जरी चाळून घेतलं तरी चालेल, जरी चाळून घेतला नसाल तरी सुद्धा हे मिश्रण आपण चांगलं फेटलं पाहिजे, तरच ढोकळा हा चांगला फुगून येईल। आपण इथं हे डाळीचं पीठ चांगल्या मिक्सरनं आपण हाताने जरी केलं तरी चालेल, फेटून घेतलं तरी, किंवा एका चमच्यानं जरी फेटलं तरी चालेल, पण छान फेटून घेऊन 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। या 10 मिनिटं झाकून ठेवण्याच्या मध्ये आपण दुसरी बघूया काय करायचं। ज्या टीनला आपण केक शिजवणार आहे त्या टीनमध्ये आपण ढोकळा शिजवणार आहे, त्या टीनला आपण तेलाचा हात लावून घेऊया। बघत असाल, मी त्या टीनला पूर्णपणे तेलाचा हात लावून घेतलेला आहे पूर्ण। आता आपण ज्या बुट्टीमध्ये उकळत ठेवणार आहोत कढईमध्ये, ती कढई मी तयार करत आहे। त्या कढईमध्ये आपण अशा रीती ठेवून झाकण ठेवून आपण याला 15 ते 20 मिनिटं वाफ काढणार आहे। तर आता मी यामध्ये पाणी घालून टीन न ठेवता उकळी येण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवत आहे। अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटं आपण हे गॅसवर असंच ठेवा, म्हणजे लगेच उकळी येईल। या प्रोसेसरमध्ये 10 मिनिटं आपली झालेली आहेत। इथं बघत असाल, फुगे आलेले तुम्हाला दिसत असेल। आता आपण या पिठामध्ये तेल मी 1 चमचा घातलेला आहे, त्याचं शूटिंग करायचं राहिलंय, व्हिडिओ कॅमेरा ऑफ होता। त्यामध्ये आता 1 चमचा मी खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे। बेकिंग सोडा असेल तर घाला, नसेल तरी चालेल, खायचा सोडा नुसता घातला तरी चालेल। आणि त्यावरती 1 चमचाभर पाणी घालून मी ते मिक्स करून घेत आहे। बघत असाल, आता पीठ आपलं छान फ्लफी असं फुगून आल्यासारखं झालेलं आहे। कलर सुद्धा आपला बदललेला आहे, फेसाळल्यासारखा असा पांढरा कलर आलेला आहे त्याला। आता आपण छान मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे विक्सनी। आता आपण ज्या पातेल्यामध्ये टीनमध्ये आपण ढोकळा शिजवणार आहे त्या ढोकळा पातेल्यामध्ये आपण हा ढोकळ्याचं बॅटर काढून घेतलेला आहे। तो टीन आपण आधीच ग्रीस करून ठेवला होता, त्याच टीनमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे। आता आपली इकडे कढईमध्ये पण पाणी उकळलं असेल, बघूया। पाणी उकळलेलं आहे, वाफ येत आहे आपल्या कढईमध्ये। तर आपण आता ह्याच्यामध्ये हे असं झाकून ठेवूया, वाफ बाहेर जाणार नाही असं बघून झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित। तर आता आपण 15 मिनिटं झाकून ठेवूया। 15 मिनिटं झालेले आहेत। आपण आता हे ओपन करून बघूया। चाकूच्या साहाय्याने आपण त्याच्यामध्ये घालून बघू। चाकूला जर पीठ लागला नाही तर आपला ढोकळा तयार झालेला आहे। चारी बाजूने आपण पाहत आहोत, ढोकळा आपला तयार झालेला आहे। आता आपण हे 10 मिनिटं गार होण्यासाठी ठेवलेलं आहे। 10 मिनिटांमध्ये आपण इकडं तोपर्यंत
ढोकळ्यासाठी फोडणी करून घेतलेली आहे। बघा मी फक्त साईडनं कडा फक्त सोडून घेतलेले आहेत चाकूच्या साहाय्याने आणि एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया आता। हे बघा किती इझिली लगेच निघतो आपला हा ढोकळा। बघा किती छान फुलून आलेला आहे ढोकळा हा। दिसत कट करताना सुद्धा अगदी छान कट करताना जाणवत असेल की आपला ढोकळा मऊ झालेला आहे किती। काही जोर न लावता अगदी चाकू घातल्या घातल्या आत जात आहे। आपला छान ढोकळा फुललेला पण आहे। तुम्ही अशा रीती करून पहा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला की तुम्हाला ढोकळा हा कसा झाला म्हणून। आणि त्याचबरोबर तुम्ही कुठल्या गावातून बघत आहात हे पण कमेंट सेक्शन मध्ये नमूद करा। इथं फोडणी केलेली आहे मोहरी, जिरे, हिंग आणि हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून आणि पाणी घालून मीठ आणि साखर घातलेली आहे आणि एक उकळी काढलेली आहे। नेहमीच्या फोडणीप्रमाणेच आपण केलेले आहे। आपला हा ढोकळ्यावरती आपण हे आता घालूया। ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी जास्त गोड घालून केलं तरी चालेल। तर आपली हा ढोकळा आता तयार झालेला आहे। दिसत असेल तुम्हाला किती छान झाला हा। तुम्हाला मी यातला एक पीस काढून दाखवते किती फ्लफी झालाय म्हणून। तुम्हाला दिसत असेल किती मऊ झालाय। हे बघा दाबला तरी परत तो वर येत आहे आणि आत जाडी पण झालेली आहे। तर आपला ढोकळा झालेला आहे। करून पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद।